नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, अलीकडेच आपल्याकडं इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल आणि सोशल मीडियाच्या इतर ज्या स्पर्धा परीक्षा विषयक ग्रुप आहेत त्याच्यावरती एक परिपत्रक व्हायरल होत आहे. आणि परिपत्रक आहे वनरक्षक बद्दल. म्हणजे वन विभागातली जी भरती आहे त्या भरतीबद्दल आहे की वनरक्षक हे पद MPSC कडे जाणार. तर खरंच MPSC कडे जाणार आहे का? कुठल्या प्रकारचं ते पत्रक आहे? कोणत्या डेट मधलं आहे? कुठं व्हायरल होते? प्रत्यक्षात खरं आहे का? MPSC कोणत्या याच्यावरती पद हे त्या ठिकाणी MPSC कडे घेतल्या जात आहेत? ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी असे कुठले कुठले घेणार आहे? कुठले पद सरळ सेवेने भरल्या जाणार आहेत? याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. पहा, एक वनरक्षक भरतीचं त्या ठिकाणी परिपत्रक व्हायरल होत आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं जाते की वनरक्षक हे पद MPSC कडे जाणार. तर ते खरंच सत्य आहे का? त्याबद्दल आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. हे परिपत्रक आहे आणि परिपत्रक आहे 18 ऑगस्ट 2026 या दिवशीचं. कधीचं आहे? तर 18 ऑगस्ट 2026 या दिवशीचं आहे. मग 18 ऑगस्टचं हे जे परिपत्रक आहे, हे परिपत्रक तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. प्रधान मुख्य संरक्षण महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे मुख्य कार्यालय इथलं हे परिपत्रक आहे. कशाद्वारे हे पाठवण्यात आलंय? ईमेलद्वारे. मुख्य वन संरक्षक आणि वन संरक्षक सर्वजना सगळ्यांना पाठवण्यात आलेलं आहे. विषय काय आहे? तर राज्यातील शासकीय कार्यालयातील गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत. ही जी सरळ सेवेने भरली जाणारी या अगोदरची जी पदं होती, ही जी सरळ सेवेने भरली जाणारी पदं होती, ही पदं आता अलीकडे काय म्हणते ते MPSC कडे जाणार आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, पहा, मुद्दाम याला झूम केलंय. जर दिसत नसेल तर याची PDF म्हणजे हा जो आपला लेक्चर झालेला असेल लगेचच ह्याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत, युट्यूबच्या या लेक्चरची. मग लक्षात घ्यायचं याच्यामध्ये काय काय म्हटलंय पहा. तर याच्यामध्ये जो संदर्भ दिलाय तो दिलाय कधीचा? तर आपल्याला 4 मे 2026 या दिवशीच्या संदर्भाने हे काय करण्यात आले? परिपत्रक पाठवण्यात आले. मग या परिपत्रकामध्ये काय दिले तर लक्षात घ्या. ह्या परिपत्रकामध्ये आपल्याला काय दिले बघायचं आहे. तर या परिपत्रकामध्ये काय दिले आपल्याला? तर ज्या राज्यातील पहा, राज्य शासनाच्या अखत्रित्यातील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित आणि गट क पोलीस, शिक्षक, वाहन चालक आणि अनुकंपा तत्वावरील नियुक्ती वगळून, म्हणजे आतापर्यंत आपण जर पाहिलं असेल तर जी घोषणा झाली होती त्याच्यानुसार पोलीस हे पद असेल किंवा शिक्षक भरतीचं स्वतंत्र काय आहे? तर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत शिक्षक भरती होत आहे. पोलीस भरती स्वतंत्र पोलीस डिपार्टमेंट ही भरती घेत असतं. त्याच्यानंतर भरती आहे वाहन चालक आणि इतर जे अनुकंपावरील पद आहेत ती वगळता सर्वच्या सर्व कशाकडे जाणार? MPSC कडे जाणार, असं याच्या ठिकाणी संदर्भ दिलाय. त्याच्यानंतर पहा काय म्हणते, सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन दिनांक 5/5/2026 संदर्भ क्रमांक 2 अन्वय गट क संवर्गाची लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, ग्रंथपाल, परिचर, बिनतारी संदेश चालक. त्याच्यानंतर ही पदे नव्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्र गेली आहे. मग कार्यकक्षेत गेल्याच्या नंतर लक्षात घ्या ही कशाकडे गेली? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे गेली. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा काय म्हणते पहा, सन 2026 करिता लेखापाल, लिपिक या संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवायची असल्याने मागणीपत्र मागवण्यात आले होते. याच वनवृत्ताकडून मागणीपत्र या कार्यालयास प्राप्त झाले, परंतु सामान्य प्रशासन विभाग अधिकृत 4 मे 2026 अन्वय गट क संवर्गातील सरळ सेवेने कोट्यातील सर्वच पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत गेलेली आहेत. त्याच अनुषंगाने कळवण्यात येते तरी 27. आता लक्षात घ्या, हा महत्वाचा मुद्दा आहे. जर वनरक्षक भरती जाणार तर लक्षात घ्या हा महत्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. मग आपल्याला क्लिअर होऊन जाईल की वनरक्षक भरती कुठे जाणार, कोण घेणार. त्या अनुषंगाने कळवण्यात येते की सन 2027 करिता गट क संवर्गाची सरळ सेवेने भरावयाची पदे उदाहरणामध्ये वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल, लिपिक, शारीरिक प्रशिक्षक, ड्रिल शिक्षक, बिनतारी संदेश चालक, बिनतारी तंत्रज्ञ, ग्रहप्रमुख, माहूत, लॉज असे जे पद आहेत
हे विविध पद कधी मात्र 2027 साठी म्हणताय. म्हणजे आपल्याला ही जी भरती आहे, आपण पाहिलं असेल तर ही जी भरती आहे या भरतीसाठी नाही, येणाऱ्या 2027 वर्षामध्ये म्हणजेच पुढच्या भरतीसाठी येणाऱ्या वनरक्षक हे पद निश्चित MPSC कडे जाऊ शकतं. अलीकडे MPSC या अगोदर जर आपण MPSC भरतीचा जर आपण त्या ठिकाणी पार्श्वभूमी पाहिली तर MPSC कडे अलीकडच ही पदं वगळता 12वी बेसवरल्या कुठल्याही पदाची MPSC न आतापर्यंत त्या ठिकाणी परीक्षा घेतली नाही. मात्र आता नवीन म्हणजे या अगोदर जर आपण MPSC कडे पदं पाहिले तर जी पदवीवरती आहेत म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलवरती आहेत किंवा कुठल्या तरी डिप्लोमा लेवलवरती आहेत असे पदच MPSC भरायची. मात्र नव्यानं आपण पाहिलं असेल आता त्या ठिकाणी काय केलं जातं तर MPSC सर्वच पदं हे आपल्याकडे घेते. मात्र ही भरती प्रक्रिया जी आहे 2027 म्हणजे येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये, तर आता जे सरळ सेवेमार्फत वनरक्षकची तयारी करत होती त्याला ताण आला असेल. त्याला ताण घ्यायची गरज नाही. का तर आपण जर पाहिलं तर याच्या अगोदरची आपण काय करायचं, आपण काही जरी पाहिलं तर आपण त्या गोष्टीचा काय पाहतो इतिहास, तसाच या भरतीचा आपण पाहायचा. ह्याच्या अगोदरची परीक्षा कोणी घेतली, TCS ने घेतली. TCS घेतली, त्याच्यानंतर महापोर्टल त्याच्या अगोदर होतं. कोरोनाच्या अगोदरच्या काळात जी वनरक्षक भरती झाली त्याला कोणी घेतली, ती महापोर्टलने घेतली. त्यावेळेस आपल्याला सगळ्याला वाटलं होतं की बा MPSC चे पोरं तिकडे येतील, MPSC आलं तरी ते थोडंफार तिथं टक्कर देईल लेखित. मात्र ग्राउंड इकडं आपल्या हातात हे 5 किलोमीटर, तेवढं साधारण पोरगं पळू शकत नाही. जे प्रॉपर रेग्युलर तयारी करणार आहे तेच. मग जर तुम्हाला वनरक्षक भरतीची तयारी करायची असेल तर आपल्या FICE क्लास ह्या ॲपवरती, FICE क्लास ॲपवरती तुम्हाला ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. सर्व विषयाचे लेक्चर लाईव्ह असणार आहेत. लगेचच त्याचे तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा भेटणार आहेत. त्याच्या PDF सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. आणि त्याच कोर्समध्ये तुम्हाला 10 टेस्ट एकदम फ्री भेटणार आहेत. त्यामुळे आत्ताच जायचं FICE क्लास ॲप डाउनलोड करायचे. ज्यांना वनरक्षक भरतीची तयारी करायची असेल त्यांनी ही बॅच त्या ठिकाणी घ्यायची आहे. आता महत्त्वाचा मुद्दा, वनरक्षक भरती होणार कधी? सगळ्याचं म्हणणं एकच असते, बाबा ती काही होऊ दे, कोणी पण भरती घ्यावं पण भरती व्हावं असं सगळ्या विद्यार्थ्यांचं मत असतं. मग लक्षात घ्या, एक आपल्याकडं 6/7/2026 6 जुलै 2026 त्या ठिकाणी आपल्याकडे एक पत्रक आहे. या पत्रकामध्ये काय म्हटलंय लक्षात घ्या. तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल पण मी इथं वाचून सांगतो ना, आपल्या विठ्ठल कांगणे या टेलिग्रामवरती मी ही PDF तुम्हाला लगेचच टाकतोय. पहा, वनरक्षक भरती 2026च्या अनुषंगाने मागणी पत्र या कार्याला सादर करणे हा विषय आहे. पहा, हे कधीच आहे म्हणतोय मी, 6/7/2026. आता जर शासनाने ठरवलं आपल्याला भरती घ्यायची तर लगेच आजच जाहिरात काढू शकतात का? नाही. त्यांना काय करावं लागेल, त्या डिपार्टमेंटमध्ये एकूण पदं किती आहेत, किती पदांना मंजुरी देण्यात आली आहे, रिक्त किती आहेत, अनुकंपावरती किती घ्यायचे आहेत, मग रिक्त असणारे पदं जी आहेत त्या रिक्त पदांचा काय केला जातो, आकृतिबंध तयार केला जातो आणि त्यानंतर काय येत असते, जाहिरात येत असते. या कार्यालयास पत्र क्रमांक संबंधित सर्व वनवृत्ताला या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे तर मागणी पत्र मागवलेलं आहे. तुमच्याकडे जागा किती रिक्त आहेत ह्या रिक्त जागांचा अहवाल मागवला आहे. म्हणजेच आताच्या घडीला जर आपण विचार केला तर महाराष्ट्र शासनाकडं त्या ठिकाणी काय आहे तर सर्व रिक्त जागांचा अहवाल पोहोचलेला आहे. कुठल्याही क्षणामध्ये त्या ठिकाणी वनरक्षक भरतीची जाहिरात येऊ शकते आणि 100% 2026 या वर्षातच जाहिरात येईल असं संबंधित त्या ठिकाणच्या लोकांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे लवकरच वनरक्षक भरतीची त्या ठिकाणी जाहिरात येईल आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ही सध्याची जी भरती प्रक्रिया असेल 2026 वर्षामधली ती सरळ सेवेनेच म्हणजे TCS कडे जाईल आणि TCSच ती वनरक्षकची परीक्षा त्या ठिकाणी घेईल. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओत.